भावाचं लग्न झाल्यानंतर राधा पहिल्यांदाच माहेरी गेली होती. माहेरला गेल्यावर तिथलं वातावरण सगळं बदललेलं होतं. राधाने हसत घरात प्रवेश केला. सगळ्यात पहिल्यांदा ती आपली वहिनी सायलीला भेटली आणि जाऊन वहिनीला म्हणाली की कशी आहेस वहिनी, बरी आहेस ना? वहिनी म्हणाली हो ताई, मी ठीक आहे. वहिनीच्या चेहऱ्यावर नाराजगी दिसत होती. पाहता क्षणी मला कळाली. आपल्या नणंदच्या हातातून बॅग घेताना सायली म्हणाली की ताई, तुम्ही थकला असाल, तुम्ही जाऊन फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी चहा बनवते. राधाला हे सगळं विचित्रच वाटलं. आताशिक लग्नाला 1 महिना झाला आहे आणि 1 महिन्यातच तिच्या वहिनीच्या चेहऱ्यावरील तेज निघून गेलं होतं. राधा आपल्या आईपाशी गेली. आईला मिठी मारली. आई म्हणाली की अगं, एवढी मोठी बॅग आणायची काय गरज नव्हती. मी तुला आधीच म्हणलं होतं की इथे साडीची काहीच कमी नाही. पण आई, साडी तर घालता येईल कोणती पण ब्लाऊज कसा बसणार? कुठे आपली बारीक वहिनी आणि कुठे मी? आमच्या दोघीचा ताळमेळ आहे का काय? असं म्हणल्यावर आई म्हणाली अगं, एखादा काळा किंवा गोल्डन कलरचा ब्लाऊज आणला असता तर चाललं असतं. असं म्हणल्यानंतर राधा काहीच बोलली नाही आणि जाऊन फ्रेश झाली. फ्रेश झाल्यानंतर सायलीने राधासाठी चहा बनवला. राधाला कुठे ना कुठे वाटत होतं की सायली जे काम करत आहे ते फक्त फॉर्मॅलिटी म्हणून करत आहे. तिच्या तोंडावर उत्साह अजिबात दिसत नव्हता. कुठे ना कुठे ती आपल्याला परक्यापणाची जाणीव करून देत आहे. तेव्हा काहीतरी आठवत ती सायलीला म्हणाली हे बघ वहिनी, मी तुझ्यासाठी काय आणलं आहे. राधाने मस्तपैकी साडी सायलीच्या हातात दिली. सायलीने दबक्या नजरेने ती साडी घेतली आणि आपल्या सासूबाईपाशी नेऊन दिली. हे पाहून राधाला जरा विचित्रच वाटलं. का ग वहिनी, मी आणलेली साडी तुला आवडली नाही का? तू लगेच नेऊन आईपाशी का दिली? ताई, साडी तर खूप छान आहे, मला तर खूप आवडली आहे. पण काय वहिनी, ही साडी मी तुझ्यासाठी आणली आहे ना, मग तुझ्यापाशी ठेव की. राधा आईपासून साडी घेऊन साडी सायलीपाशी देताना म्हणाली. सायली द्विधामध्ये असल्यासारखी साडी घेऊन उभा राहिली. सासूबाई फक्त दोघींकडे पाहत होत्या. आई वहिनीला काय झालं आहे? ती अशी वेड्यासारखी का करत आहे? तिला कशाचं टेन्शन आहे का? ती असं अनकम्फर्टेबल का होत आहे? अगं सायली, नाटकी लय करू नकोस. आता हातात जी साडी आहे तशीच हातात घेऊन उभा राहणार आहे का? जा, जाऊन ठेव कुठेतरी. दुसऱ्यांचं मन राखणं तुझ्याकडून होतच नाही. नवीन नवीन नखरे हिला फार जमतात. सायलीला सासूबाई एकदम तिखट शब्दात बोलले. आपल्या नणंदकडून आपल्यासाठी असलेला आपलेपणा पाहून सायली इमोशनल झाली आणि तिचे डोळे भरून आले. आणि हे डोळे भरलेले राधाने पाहिले होते. राधाने सगळ्यांसाठी काही ना काही वस्तू आणल्या होत्या. थोड्या वेळानंतर राधा सायलीला म्हणाले की वहिनी, तू आणि दादा हनीमूनसाठी गोव्याला गेला होता, तर आमच्यासाठी काय आणलं तू? राधा मुद्दाम वहिनीला त्रास देण्यासाठी म्हणत होती. तोंडावर खोटं हसू आणत सायली खाली नजर करत उभा राहिली. आता नणंदबाईला काय उत्तर द्यायचं याचं टेन्शन तिला आलं. राधाचा छोटा भाऊ मोहन म्हणाला की ताई, वहिनीने आणलेल्या सगळ्या वस्तू आईपाशी आहेत आणि वहिनीने काय काय आणलं आहे आईच तुला दाखवील. मोहन, तू आजकाल खूपच बोलत आहे. आई दराडून त्याला बोलली. आई, एवढं ओरडून बोलायची काहीच गरज नाही. मोहन बरोबर बोलत आहे. सायलीचा नवरा सोहम म्हणाला. आता तू पण तुझ्या बायकोकडून बोलायला लागला की काय? आई वाकडं तोंड करून सोहमला आपल्या मुलाला बोलत होते. राधाताई, आता तूच सांग, ह्याच्यातून मी कुठे माझ्या बायकोची सायलीची बाजू घेतली आहे? मी फक्त एवढंच म्हणालो की मोहन बरोबर बोलत आहे. त्याच्यामध्ये सायली कुठे आली? लग्न झाल्यापासून आईला काय झाले आहे काय माहीत. जेव्हापासून लग्न झालं आहे तेव्हापासून मी काही बोललो तर तिला वाटतं की मी माझ्या बायकोकडूनच बोलत आहे. वातावरण खूप तापलेलं पाहून आपली सायली उठली आणि बेडरूममध्ये जाऊन बसली. सायली इमोशनल झाली होती.
तिला तिच्या डोळ्यातील अश्रू कोणी पाहू नये म्हणून तिने नकळत आपल्या पदराने डोळे पुसले आणि निघून गेले. सायली विचार करू लागली, आता शेक लग्नाला महिना झाला आहे, तोपर्यंत एवढं हाल आहेत, पुढं तर काय होणार आहे काय माहीत. राधाने जसं आता सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊन आली होती तसेच गिफ्ट सायलीसुद्धा गोव्यावरून येताना सगळ्यांसाठी घेऊन आली होती. तिच्या एकुलता एक भावासाठी तिने टी शर्ट आणि आईसाठी साडी घेऊन आली होती. सायलीने खूप मनापासून खरेदी केली होती. बाबांसाठी सायलीने मस्तपैकी शाल घेतली होती. तिला माहीत होतं वडिलांनी गपचीप तिच्या बॅगेमध्ये 5,000 रुपये घातले होते, कारण का आपल्या मुलीने बिनधास्त शॉपिंग करावी. माझ्या आईला, भावाला आणि वडिलांना किती गिफ्ट आवडेल या विचारात सायली होती. नणंद राधा, दीर आणि सासूबाई सासरे यांच्यासाठी सुद्धा सायलीने खरेदी केली होती. गोव्यावरून ते दोघे खूप आनंदाने मौजमस्ती करून आले होते आणि घरी आल्यावर सायली आपल्या सासूला सगळ्यांच्या वस्तू दाखवत होती, पण सासूबाईने त्या वस्तू गोळा केल्या आणि त्यांच्या कपाटात नेऊन ठेवल्या. सोहमने आपल्या सायलीसाठी, बायकोसाठी एक सोन्याची चेन आणि गणपतीचं लॉकेट केलं होतं, पण दाखव कसं आहे असं म्हणून सासूने तिच्या गळ्यातलं घेतलं आणि आपल्या गळ्यात घातलं. हे सगळं पाहून सोहम आणि सायली आश्चर्यचकित झाले. सोहमने किती प्रेमाने आपल्या बायकोसाठी सोन्याची चेन केली होती, ती सुद्धा तिला दिली नाही. याचं दुःख सायलीपेक्षा सोहमला होत होतं. सोहमला सहन झालं नाही, तो बोलणारच होता, परंतु सायलीने त्याला खुणवून गप्प बसण्यासाठी सांगितलं. 2-3 दिवसांनी सायलीचा भाऊ सायलीच्या घरी आला आणि सायलीला म्हणाला की, सायली ताई, कसं वाटलं फिरून? आणि माझ्यासाठी तू काय आणले आहे का? मला दाखव बर. आता दाखवते, 1 मिनिट थांबा. असं म्हणून सायली सासूबाईपाशी गेली आणि म्हणाली की, आई, मी माझ्या भावासाठी आणि आईवडिलांसाठी जे गिफ्ट आणले होते ते जरा देता का? सुनबाई, तू हे काय बोलत आहेस? तुझे आईवडील तू आणलेले गिफ्ट घेतील आणि तू कशाला सांगत सुटते की मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलं आहे? गिफ्ट देण्याची काहीसुद्धा गरज नाही. आता तुझ्या धीराचं मोहनचं लग्न येईलच की, तेव्हा हे सामान उपयोगी पडेल. वस्तू सांभाळून ठेवण्यासाठी आतापासूनच शिक जरा. सासूबाईचं हे बोलणं ऐकल्यानंतर सायलीला खूप वाईट वाटलं. आता तिला टेन्शन आलं की आता मी माझ्या भावाला काय सांगू की मी त्याच्यासाठी काय आणले आहे. जेव्हा आपलं मन दुखते तेव्हा आपली बुद्धीसुद्धा चालत नाही. कसं तरी तिने स्वतःला शांत केलं आणि आपल्या भावापाशी गेली आणि म्हणाली की, दादू, आता तुझे दाजी येतील. दाजी आल्यानंतर मी तुला गिफ्ट देते. अलमारीची चावी चुकून त्यांच्यापाशी गेली आज. पण सोहम आल्यानंतर सायलीने सगळी हकीकत तिच्या नवऱ्याला सांगितली. तुम्ही फक्त आईला विनंती करून माझ्या भावाचं तेवढं गिफ्ट घेण्याचा प्रयत्न करा. कसं तरी त्याने त्याच्या आईकडून तिच्या भावाचा टी शर्ट घेतला, परंतु त्यासाठी त्याला आईचं खूप बोलणं खावे लागलं. एवढेच नाही तर सायलीच्या लग्नात आणि माहेरवरून जे सामान, जे कपडे, ज्या साड्या सगळ्या आल्या होत्या तेवढ्या सासूबाईने स्वतःच्या कपाटात नेऊन ठेवल्या होत्या. सायलीला आता कळालं होतं की आता त्या वस्तू मला नंतर दिसणे शक्यच नाही. लग्न झाल्यानंतर पाहुण्यांच्या घरी गेल्यावर ज्या साड्या पाहुण्यांनी दिल्या होत्या त्यासुद्धा साड्या सासूबाईने आपल्या कपाटात नेऊन ठेवल्या. आणि सासूबाईला कुठे पण जायचं असेल तर सायलीच्या साड्या घालून जातात. रुखवताचे सामान तर सायलीने खूप प्रेमाने खरेदी केलं होतं, परंतु ते सामानसुद्धा तिच्या हाती लागलं नाही. नशिबाने नवरा चांगला आहे, परंतु तो काही बोलू सुद्धा शकत नव्हता. बोलला तर नाती तुटण्याची भीती त्याला वाटत होती. राधाच्या आवाजाने सायली भूतकाळातून बाहेर आली आणि स्वतःला सावरत सावरत म्हणाली, हा ताई, या ना, इथे बसा. मग तिची नणंद म्हणाली की, वहिनी, तुझ्यासारखीच ही खोली पण गप्प गप्प आहे. अजिबात या खोलीमध्ये फ्रेश वाटत नाही.
आणि हे काय ग वहिनी, तुझ्या बेडरूमचं थोडंसुद्धा डेकोरेशन केलं नाही? तुझ्या लग्नात आलेलं रुखवताचं सामान कुठे आहे? मी तुझी हेल्प करते. तुझ्या नवऱ्याला ऑफिसमधलं काम असते आणि तुझा दीर तर काहीच कामाचा नाही, आणि आई तर नुसती बडबड करत असते, त्यामुळे मी तुझी मदत करते. राहू द्या ताई, तुम्ही आराम करा, नंतर कधीतरी मी लावून घेते सामान. आता संध्याकाळ होत आली आहे. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे. सायली उठताना आपल्या नणंदला म्हणाली, हे बघ वहिनी, आपण सगळ्यांनी आज बाहेर जेवायला जायचं आहे. आई आणि वडिलांना बाहेरचं जेवण पचणार नाही, त्यामुळे मी आईला त्या दोघांचा स्वयंपाक बनवण्यासाठी सांगितलं आहे. ताई, हे काय बोलत आहात? आई कशाला करतील स्वयंपाक? हे तर चुकीचं आहे की. मी बनवते ना जेवण. काही नाही होत ग वहिनी, असं पण बाबांना फक्त वरण भातच खायचं आहे. वरण भात बनवण्यास काय लागते या? मेहनत. जेव्हा त्यांना भूक लागेल तेव्हा आई गरम गरम बनवेल. वहिनी, आता बाकीचं काही सुद्धा बोलू नको. कसं तरी मी 2 दिवसाची सुट्टी घेऊन आली आहे. 2 दिवस मला तुझ्या सोबत छान गप्पा मारू दे. आणि मी बघत आहे, मी जेव्हा तुला बोलते तेव्हा तू माझ्यापासून लांब लांब का पळत असतेस ग? खरं सांग वहिनी, का दुसरं काही कारण आहे? तुझा चेहरा पण फार सुकला आहे. काहीतरी नक्कीच कारण आहे. काही सुद्धा नाही झालं ताई, तुम्हाला तर गैरसमज झाला. सगळं एकदम ठीक आहे. सायली आपल्या नणंद राधाकडे न बघता म्हणाली, वहिनी, माझ्यासोबत खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझा चेहरा खूप काही सांगून जात आहे की तुला किती त्रास होत आहे. बरं मला सांग, गोव्याला गेल्यावर दादाने तुला काय गिफ्ट दिलं? मला दाखव. सायली अजून एकदा विचारात पडली. आता राधाला काय सांगायचं टेन्शन तिला आलं. जर आईबद्दल काय सांगितलं तर ह्यांना राग येईल की मी त्यांच्या आईबद्दल वाईट बोलत आहे. सायली खोटं बोलली की तुमच्या दादाने मला काहीच घेतलं नाही, आम्ही फक्त फिरून आलो. राधा म्हणाली की असं शक्यच होणार नाही. माझा दादा तुला गिफ्ट देणार नाही, कधीच शक्य होणार नाही. बरं ठीक आहे, जाऊ दे. मला आज तुमच्या लग्नाचा अल्बम बघायचा आहे. कुठे आहे? त्या फोटोमध्ये सोहम आणि सायली फिरायला गेले होते, तेथील सुद्धा फोटो अल्बममध्ये लावले होते. मग राधाने एक फोटो पाहिला. तो फोटो पाहून ती आश्चर्यचकित झाली. त्या फोटोमध्ये सोहम सायलीला ती सोन्याची चेन आणि गणपतीचं लॉकेट सायलीला देताना फोटो होता. हा वहिनी, तू खोटं बोलत होती. हे बघ, हे गिफ्ट दिलं होतं ना दादांनी तुला. सायली मनात म्हणाली की अरे देवा, आता याच्या पुढे काहीतरी खोटं बोलली तरी पण मला आता खूप पछतावा लागेल. हळूहळू करून सायली आपल्या नणंदला राधाला सगळं सांगू लागली. नणंद फक्त शांत होऊन आपल्या वहिनीचं बोलणं ऐकत होती. आपल्या वहिनीचा हात हातात घेत राधा म्हणाली की वहिनी, काय सुद्धा काळजी करू नकोस. मी आहे ना, मी सगळं व्यवस्थित करेल. आता आपण मस्तपैकी जेवणासाठी बाहेर जाऊ, त्यासाठी तयार हो. सोहम पण आता येतच असेल. पण आता सायलीला भीती वाटू लागली, कारण का आपण तर सगळं मनातलं राधाला सांगितले आहे. परंतु हे सगळं सांगून मी चुकीचं केलं का बरोबर केलं हे आता मला कळत नाही. डिनरसाठी ती सगळ्यांसोबत बाहेर गेली, परंतु तिचं मन काही लागत नव्हतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर खुशी होती, परंतु सायली आपलं स्वतःच्याच दुनियेत हरवून बसली होती. माघारी आल्यावर सुद्धा तिला रात्रभर झोप लागली नाही. तिचा नवरा पण सारखा तिला विचारत होता की काय झालं आहे, परंतु ती आपलं डोकं दुखत आहे हे कारण सांगत होती. दुसऱ्या दिवशी राधा सोहमला म्हणाली, दादा, आज ऑफिसला सुट्टी घ्या, आपण आज फिरायला जाऊ. सायली सुद्धा जाणार होती. मोहन तिथं आला आणि म्हणाला की वहिनी, हे लॉकेट आईने दिलं आहे आणि म्हणाली आहे की हे लॉकेट घालून तू जा. हे पाहून जरा सायलीला विचित्र वाटलं. ते सगळे फिरायला गेले आणि संध्याकाळी महागारी सुद्धा आले. संध्याकाळी महागारी आल्यावर पाहिले तर सायलीची रूम एकदम सजलेली होती. सायलीला तर विश्वासच बसत नव्हता की ही त्यांची खोली आहे. राधा पाठीमागे उभा होती. सायलीला कळाले की हा चमत्कार नणंदमुळेच घडला आहे.
सोहमला सुद्धा हे सगळं समजत नव्हतं आणि राधाला संध्याकाळी ट्रेनने माघारी तिच्या सासरी जायचं होतं. सायली राधासाठी चहा तिच्या सासूबाईच्या खोलीत घेऊन चालली होती. तेव्हा तिने ऐकलं की राधा आपल्या आईला काहीतरी बोलत होती. आई, मी काल रात्री तुला जे बोलली ते तुला पटलं? तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली ह्यातच सगळं आले. आई, तुझे सायली वहिनीबरोबर करत होती ते बरोबर नव्हतं ग. जर माझ्या सासूने तसं केलं असतं तर तुला कसे वाटले असतं ग? जर तू दिलेल्या सगळ्या साड्या वस्तू माझ्या सासूने तिच्या कपाटात ठेवल्या तर तुला आणि मला कसं वाटलं? तू विचार कर बर. आणि आतापासूनच तू वहिनीला असा त्रास देऊ नको. अगं वहिनी मोकळ्या मनाने श्वास सुद्धा घेऊ शकत नव्हती ग. आता तुला वहिनीच्या मनात तुझ्यासाठी चांगली जागा की वाईट जागा बनवायची आहे हे फक्त तुझ्या हातात आहे. आणि तू हे सगळं करून साध्य काय करत होती? काही सुद्धा नाही. तुझ्या हाती काही सुद्धा लागणार नव्हते एवढं तू समजून घे. आई, तुला वाटत आहे का तिचं सगळं घेतल्यावर वहिनी सुद्धा तुझी होईल? पण तसं होत नाही. वहिनीला जर तुझं बनवायचं असेल तर तू घेऊ नको, देण्याचा प्रयत्न कर. मग बघ तुमच्या सासू सुनेचं नातं किती मस्तपणे फुलणार आहे. दरवाजात चहाचा ट्रे घेऊन उभा असणारी सायली या दोघींचं बोलणं ऐकून रडत होती. ती तशीच आतमध्ये आली आणि राधाला म्हणाली की ताई, तुमच्यासारखी नणंद सगळ्यांना भेटो. चहाचा ट्रे टेबलावर ठेवून सायली राधाच्या पाया पडायला लागली. परंतु राधाने तिला पाया पडून दिलं नाही आणि तिला मिठीत घेतलं. वहिनी, माझ्या आईमुळे घरातील सगळी शांती नष्ट झाली होती. आईच्या व्यवहारामुळे घरातलं सुख, लक्ष्मी सगळं पळून गेलं होतं. जर घरातली सूनच खुश नसेल तर त्या घरातली लक्ष्मी कधीच टिकत नाही. सायली, मला माफ कर. माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला. यापुढे अशी चूक माझ्याकडून होणार नाही. प्लीज मला एकदा माफ कर. आई, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. तुम्ही माझी माफी मागू नका. मी तुमच्यावर कधीच रागवली नव्हती आणि रागवणार पण नाही. तुम्हाला तुमची चूक समजली ह्यातच सगळं आलं. आजच्या सासूसुना दोघेही जाणतात की एकमेकींसोबत मिळतं जुळतं घेण्यातच खरा जीवनाचा आनंद आहे. भांडणे करून स्वतःचे आणि दुसऱ्याचे आयुष्य संकटात टाकण्याने काहीही फायदा नाही. त्यामुळे दोन्ही बाजूने त्रास वाढणार एवढे नक्की. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.